आता काय आहे बघा, तुम्हाला फसवायचं माणूस बघून फसवा हो. काय तुम्ही कुणालाही फसवू नका. आणि त्यांनी पूर्ण रस्त्यामध्ये मला बोलला, "दादा तुमची तब्येत ठीक नाही तर तुम्ही का म्हणजे आज रिक्षावर का आले? आराम करायचा होता, दवाखान्यात जायचं होतं." एवढं गोड, 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 गोड बोलणं बोलला तो, एवढं गोड, गोड. विश्वासात घेतलं मला. विश्वासात घेतल्याच्या नंतर त्याने असं फसवणूक केली. असं फसवणूक झाल्याच्या नंतर कोण कोणावर विश्वास ठेवणार आहे का? यापुढं जर म्हणजे खरंच कुणाला मदतची गरज असेल, मी त्याची मदत करणार आहे का? तर असं झाल्याच्या नंतर माझी तर हिंमतच होणार. माझी माणुसकी नात्याने आहे ना, माझा विश्वासच उडाला आता. काय भेटलं? माझे ₹600 घेतले, ₹200 ची ट्रिप. ते 200 आणि हे म्हणजे 700, 800, ₹1000 समजा गेले असतील माझे. ₹1000 जाऊ दे. मी एवढं सुद्धा त्याने मला विचारलं, की दवाखान्यात का नाही गेले? तर त्याला मी कारण एवढं सुद्धा सांगितलं, की नाही बाबा माझ्याकडं पैसे नसल्यामुळे मी दवाखान्यात जाईन आहे. मग त्याने एवढं तर विचार करावा, की तो त्याच्याकडे पैसे नाही आहे म्हणून तो दवाखान्यात गेला नाही स्वतःसाठी. मग त्याचे पैसे आपण म्हणजे त्याला कसं आपण फसवावं? एवढं माणसाला म्हणजे सिंपल गोष्ट कळत नाही आहे. माणूस खरं फसून जाणार. काय फसून काय फसवलं मला त्याने ₹1000 ₹1000 मध्ये काय होणार आहे? काय होणार नाही हो, काय नाही होणार. फक्त माणसाचा विश्वास तोडून जाता तुम्ही, काय नाही दुसरं.